मस्साजोग सरपंचाची हत्या प्रकरणामध्ये शिवसेना जिल्हाप्रमुखांनी बाळासाहेब भवन मुंबई येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले। केज तालुक्यातील मस्साजोग येथे सरपंच देशमुख यांची हत्या करण्यात आली। या घटनेने याचे ठिकठिकाणी पडसाद उमटत आहेत। तरी कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आणि दुसरे जिल्हाप्रमुख स्वप्नील गलदर यांनी बाळासाहेब भवन मुंबई येथे जाऊन एकनाथ शिंदे यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले। संतोष देशमुख हे मस्साजोग गावचे सरपंच आहेत आणि त्यांची अशी निर्गुणपणे हत्या होणं, दिवसाढवळे अपहरण करून एका लोकप्रतिनिधीची ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे। नक्कीच हा जो प्रकार जो झालेला आहे हत्येचा, याची कल्पना 2 दिवस पूर्वीच अगोदरच ह्यांचे वाद झाले काही लोकांशी आणि त्याच आरोपींनी ह्यांची 2 दिवसानंतर हत्या केली। नक्कीच कुठेतरी पोलिसांनी अगोदरची भांडणं त्याच्यावर फार सिरियसली न घेतल्यामुळे पुढचा प्रकार घडलेला। जिल्ह्यामध्ये काय झालं आहे की वेगवेगळ्या कंपन्या आलेल्या आहेत तिथं पवनचक्क्यांच्या, आणि ह्या पवनचक्क्यांच्या माध्यमातून इथल्या शेतकऱ्यांच्या जमिनी हडप करणं, त्यांचा मावेजा पूर्ण न देता जागा ताब्यात घेणं, हे सर्व करण्यासाठी त्या ठिकाणी स्थानिक गुंडांची मदत ह्या कंपन्या घेतात आणि या वादातून काही लोक त्या ठिकाणी खंडणी मागण्यासाठी तिथे जातात आणि ह्या खंडणीचा प्रकार रोखण्यासाठी देशमुख हे पुढे आले आणि देशमुखांनी तो खंडणीचा प्रकार मोडीत काढला। त्यामुळे 2 दिवसानं मनात राग धरून ह्या लोकांनी सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुणपणे हत्या केली, अपहरण करून, तेही दिवसाढवळ्या। आहे की पवनचक्कीचं काम सुरू असताना तिथं काही लोकांकडून गुंड पाठवले जातात आणि ते गुंड त्या ठिकाणी पवनचक्की जे लोक आहेत त्यांना मारहाण करणं, गुत्तेदारांना धमकीनं, मग धमकील्याच्यानंतर विशेष एखाद्या व्यक्तीचं नाव सांगितलं जातं की आम्ही यांची माणसं आहेत। मग त्या गुत्तेदाराला, त्या कॉन्ट्रॅक्टरला, त्या कंपनीला त्या व्यक्तीकडे जावं लागतं आणि त्या व्यक्तीला सांगावं लागतं की आम्हाला तुम्ही प्रोटेक्शन द्या, त्या बदल्यात ते त्यांना खंडणी देतात। असाच प्रकार जो घडला होता मस्साजोगला घडला होता। ते गुंड जेव्हा त्या गावामध्ये गेले होते तिथल्या एका वॉचमनला त्यांनी मारलं। सरपंच या नात्यानं ते लोकप्रतिनिधी संतोषराव देशमुख तिथं गेले, त्यांना विचारलं का मारायलात माझ्या गावातल्या लोकांना, आणि त्यांच्यात तिथं वाद झाला। तिथे त्यांनी गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल केल्यावर 2 दिवसामध्ये जेव्हा ह्या आरोपींची जामीन झाल्यावर ह्यांच्यावर प्रिव्हेंटिव्ह न करता त्यांना सोडून देण्यात आलं। सोडून दिलं की लगेच ह्यांनी त्या सरपंचांना अडवलं आणि इतक्या क्रूर पद्धतीने मारलं।